हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण देवासाठी राख्या शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये टोटल 5 प्रकारच्या राख्या मी तुम्हाला शिकवणार आहे. या सगळ्या राख्या मी 4प्लाय लोकरमध्ये बनवलेल्या आहेत. तुम्हाला रेशमाच्या लढीनी बनवायच्या असतील तर बनवू शकता. चला तर मग यावर्षी देवाला स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या अर्पण करा. मनाला खूप प्रसन्न वाटेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. देवांच्या राखीसाठी मी हे 2 रंग घेतलेले आहे. 4प्लाय लोकर आहे, हळदी कुंकू रंग आहे, 8 नंबरचे मोती आहेत, 1.6 mm ची क्रोशा हुक आहे आणि 1 mm ची क्रोशा हुक खास मोती ओवण्यासाठी आणि एक सीझर. पहिल्या राखीची सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. राखीसाठी दोरी किती ठेवायची आहे तेवढ्या साखळ्या तुम्ही करून घ्या. इथे मी 18 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता सुईवर जे दोऱ्याचं लूप आहे ते वर खेचून घ्या आणि आपल्याला त्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचं आहे. इथे 4 पदरी पफ स्टिच करून घ्या. आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढला. एक साखळी केली गाठ म्हणून आणि जिथे पफ स्टिच केला तिथे किंवा त्या पफ स्टिचच्या खालच्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी अशा पद्धतीने जोडून घ्या. हे बघा. आणि आता आधी साखळ्या केल्या होत्या 18 म्हणून मी आता परत 18 साखळ्या करते. इथे दोरा कट करून घ्या आणि दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल. अशा पद्धतीने आपली पहिली राखी झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. आणि आता हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते अशा पद्धतीने लपवून कट करून घ्या. ही बघा पहिली राखी आपली सुंदर झालेली आहे. आता दुसरी राखी. राखीसाठी जितका दोरा हवा तितका घेऊन आपल्याला साखळी सुरुवात करायची इथून. हे बघा. साखळ्या बनवायच्यात 1 आणि 2. 2 साखळ्या झाल्यानंतर तिथे पफ स्टिच करायचं आहे जसं आधी केलं होतं तसंच. देवांच्या राख्या तुम्हाला रेशमाच्या लढीनी करायच्या असतील तर 1 mm ची क्रोशा हुक वापरावी. आता 4 पदरी पफ स्टिच झालेला आहे. एक साखळी करू गाठ म्हणून आणि आता मी सांगितलं तसंच पफ स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आता अजून एक साखळी केली गाठ म्हणून आणि आता जितका हा दोरा आहे तितकाच दुसऱ्या साईडला सुद्धा दोरा ठेवून कट करून घ्या आणि क्रोशा हुकनी साखळी केली होती ती दोरा वर खेचून घ्या. किती सुंदर छोटासा गोंडा झाला आहे. झटपट होणारी राखी तुम्ही नक्की बनवा. आता तिसरी राखी बनवूया. राखीसाठी जितका दोरा हवा आहे तितका ठेवून इथे आपण साखळी करणार आहोत. 1 आणि 2. तिथे पफ स्टिच करायचं आहे जसं आधी केलं होतं तसंच. 4 पदरी पफ स्टिच. एक साखळी केली गाठ म्हणून आणि पफ स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घेतलं. हे बघा. आता 3 साखळ्या करायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा नेहमीप्रमाणे. एक साखळी केली गाठ म्हणून आणि पफ स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. हे बघा. आता 2 छोटे गोंडे झालेले आहेत. परत 3 साखळ्या केल्या. तिसऱ्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा. असे आपण 3 गोंड्यांची ही राखी बनवली आहे.
एक साखळी आणि पफ स्टिचच्या खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता जितका दोरा पहिला होता तेवढाच ठेवून कट करायचा आहे आणि तो दोरा खेचून घ्या, म्हणजे तिथे गाठ बसेल आपोआप. अशा प्रकारे 3 गोंड्यांची राखी ही आपली तयार झाली. आता चौथी राखी कशी करायची ते बघूया. त्यामध्ये मी मोती वापरणार आहे. राखीसाठी जितका दोरा हवा आहे तितका घेऊन आपल्याला साखळी करायची आहे. टोटल 3 साखळ्या करायच्या आणि लूप वर घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तिथे मोती लावायचा आहे. 1 mm ची क्रोशा हुक घेतली आहे मी आणि मोतीमध्ये अशा प्रकारे घालून जे लूप आपण वर घेतलं होतं ते मोतीमधून बाहेर काढायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता 1.6 mm ची क्रोशा हुक घेऊन जशा इथे आधी 3 साखळ्या केल्या होत्या तशाच तिकडे 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. हे बघा, आता दोरा तेवढाच ठेवून कट करून घ्या. दोरा व्यवस्थित खेचून घ्या, म्हणजे तिथे गाठ बसेल. हे बघा, अशा प्रकारे सुंदर मोत्याची राखी आपली तयार झालेली आहे. किती छान दिसते, नाजूक. लहान बाळांनासुद्धा तुम्ही हे वापरू शकता. आता शेवटची राखी कशी विणायची ते आपण बघूया. राखीसाठी जेवढी दोरी हवी आहे तितक्या तुम्ही साखळ्या करून घ्या. मी आता इथे 20 साखळ्या करत आहे. वीस साखळ्या करून झाल्यात. आता लूप खेचून घ्या वर आणि 1 mm च्या क्रोशा हुकने आपल्याला मोती ओवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जसं आधी केलं तसं. आणि 1.6 mm च्या क्रोशा हुकने आता आपल्याला परत 20 साखळ्या करायच्या आहेत.